टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर उद्या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत भास्करराव पाटील खतगावकर आहेत। दादा काय सांगाल, उद्या जे आहे ते तुमचा अजितदादा यांच्या उपस्थित प्रवेश होणार आहे। 23 तारखेला नरसी या ठिकाणी 15 ते 20 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये माझ्या सहकारी मित्रांचा प्रवेश होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरना, आमच्या सुनबाई डॉक्टर मिनल खतगावकर, माजी उपमहापौर आमचे सर्वेक्षणजी गिल आणि माझ्याकडे आतापर्यंत 300 सरपंच चेअरमन लोकांची यादी आलेली आहे। त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचे संचालक आहेत, माजी नगरसेवक आहेत, सध्याचे काही रनिंग मार्केट कमिटीचे हे आहेत, काही जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्याची यादी मी उद्या पेपरला देणार आहे। म्हणजे जवळपास 300 असं कार्यकर्त्यांची यादी आलेली आहे। अजूनही 100 येण्याची शक्यता आहे। मोठ्या संख्येनं लोक या मला प्रतिसाद देत आहेत। आपण जसं म्हणालात की मी काँग्रेसमधून या पक्षामध्ये आलो, मला तसं शिंदे गटाची ऑफर होती की तुम्ही शिंदे गटामध्ये या म्हणून, पण मी गेली 30, 35, 40 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं। मी 3 वेळा आमदार राहिलो, 3 वेळा खासदार राहिलो आणि मला मोठ्या प्रमाणात मायनॉरिटीच्या मुस्लिम लोकांनी, दलित लोकांनी मदत केली आणि मला आजही त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं आहे। मग आम्ही आणि आमच्या मित्रांनी विचार केला की पक्षा प्रवेशच करायचा असेल तर सेक्युलर विचाराच्या पक्षाबरोबर आपण जाऊया। आणि आज युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सेक्युलर आहे, त्यांच्यावर सगळ्या पक्षांचा विश्वास आहे। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणतात की माझा पक्ष शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले हे जे मोठे राष्ट्रपुरुष होऊन गेले, त्यांच्या विचाराचा माझा पक्ष आहे आणि मी सेक्युलर आहे। म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। आणि स्वतः अजितदादा पवार माझ्या घरी आले आणि ते म्हणाले की खतगावकर, तुम्ही आम्ही एकत्र काम करूया। मी 1992 मध्ये ते आणि मी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो, त्यांची आमची जुनी ओळख आहे। आणि दुसरं एक पाहिलं की अजितदादा आज महाराष्ट्राचा नेता जो आहे, हार्डवर्कर आहे। सकाळी 7 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत काम करतात, आपल्याला माहिती आहे। 30 वर्षापासून मंत्रिमंडळात आहेत, 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि परवाचा अर्थसंकल्प त्यांनी 11वा सादर केला। हे सांगण्यामागचा हेतू असा आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची त्यांना जाण आहे, नांदेड जिल्ह्याच्याही प्रश्नाची जाण आहे। म्हणून असा जाणकार नेता, दिलेला शब्द पाळणारा आणि समाजासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारा नेता त्यांच्याबरोबर जावं, ह्या हेतूनं आम्ही हा निर्णय घेतला। पण दादा, प्रश्न असा उपस्थित होतो की काँग्रेसमध्ये तुम्ही आयुष्य घातलंय आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करताय, काँग्रेसवर काय नाराजी? नाही, हे पहा, राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात, तुम्हाला माहिती। ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळत नाही, आमच्या कार्यकर्त्यांना मान मिळत नाही आणि त्या ठिकाणी आपणाला जे आपल्या भागाच्या विकासाचे प्रश्न सोडवायचे आहेत तेही ते सोडवत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असे बदल घडवावे लागतात आणि तो करण्यामागचा हेतू हाच आहे की कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि नांदेड जिल्ह्याचे राहिलेले विकासाचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत, हा त्यात प्रमुख हेतू आहे। बरं, आपण जर बघितलं तर लोकसभा पोटनिवडणुकीला रवींद्र चव्हाण उभे होते आणि नायगावमधून तुमच्या सुनबाई मिनल खतगावकर उभे आहेत। मात्र लोकसभेचे मतदान पाहिलं आणि विधानसभेचे मतदान पाहिलं तर लोकसभेच्या उमेदवाराला जास्त मतदान पडले आणि विधानसभेच्या उमेदवाराला कमी मतदान पडले। काय झालं असेल नेमकं? आहे लोकांमध्ये, आमच्या कार्यकर्त्यामध्ये तीच तर नाराजी आहे की आमच्यामध्ये आणि त्यांच्या मतामध्ये जवळपास 29,000चा फरक आहे। त्यामुळं लोकांना असं वाटतं की बा जे आमचे चव्हाण ग्रुपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी क्रॉस वोटिंग केलं, असं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। म्हणूनच ते मताचा एवढा मोठा फरक झाला असं
गाव पातळीवरचे आमचे कार्यकर्ते म्हणतात. बरं, नातेवाईक म्हणून खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबत काही चर्चा केली या प्रवेशाच्या अनुषंगानं? वा, अशोकराव ही माझे नातेवाईक आहेत, म्हणजे मेवणेच आहेत. पण तुम्हाला माहीत नसेल तर वसंतराव चव्हाणचे भाऊ आमचे जे आनंदराव चव्हाण आहेत, माजी उपमहापौर, त्यांची मुलगी माझ्या घरात आहे, माझ्या भावाच्या मुलाला दिलेली आहे. म्हणूनच आम्ही असा निर्णय घेतला की तसं BJP कडून मिनलला लोकसभेची उमेदवारी मिळाली असती, पण आम्ही म्हणालो की वसंतराव गेल्यानंतर त्यांची मुलगी आमच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात आम्ही उभं करणं हे संयुक्तिक होत नाही. आम्ही जे काही आहोत नातेगोते ते पाळणारे लोक आहोत. हां, त्यांच्या अगेन्स्ट आम्ही लढलो, वसंतराव असतेवेळेस, बळवंतरावजी असतेवेळेस, पण अशी दुःखद घटना त्यांच्या घरामध्ये घडली असताना आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहणार, अशी भूमिका आमची होती. बरं दादा, हे तुमचा पक्षप्रवेश हा शिह नेमका कुणाला आहे, काँग्रेसला की अशोकराव चव्हाण यांना? माझा पक्षप्रवेश कुणालाही शह नाही. माझा पक्षप्रवेश नांदेड जिल्ह्याचा विकास, विशेष करून माझा बिलोली, देगलूर, मुखेड आणि नायगावच्या ज्या मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न आहेत आणि माझे जे त्या भागातले कार्यकर्ते आहेत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ देता आलं पाहिजे, त्यांना संधी देता आली पाहिजे आणि त्या भागाचे म्हणजे राहिलेले विकासाचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत, हे माझं मुख्य ध्येय आहे. बरं, अजित पवार यांच्यासोबत अजून कोण उपस्थित राहणार आहे? अजितदादांच्या बरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे राहणार आहेत. आपले मराठवाड्याचे सुपूत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. माजी मंत्री नवाब मलिक आहेत. प्रफुल्ल पटेल येण्याची शक्यता आहे, तेही ट्राय करतायत. आता बाकी सगळे मराठवाड्यातले आमदार आहेत. निश्चित आपण बघतो, हे होते काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर. उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांना पाठबळ मिळालं पाहिजे, माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, हा अजेंडा त्यांनी समोर ठेवला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.